महाराष्ट्रात मराठीचा जयघोष, पर्यावरण, पाणी वाचवा, स्त्री शक्ती, महिलांचे एकाकीपण, समानतेचा हक्क असे विविध संदेश देत एक अतिशय चुरशीची अशी स्पर्धा सकाळी 9:30 वाजता सुरू झाली ते रात्री 9 वाजता संपली। यंग स्टारच्या माध्यमातून विरारला महाराष्ट्रातील भव्य दिव्य पारंपरिक मंगळागौर स्पर्धेच्या 23व्या वर्षात जवळजवळ 50 संघांनी सहभाग नोंदवला। चिंचपोकळी, दिवाठाणे, कांदिवली, बोरिवली, मालाड, दादर येथून संघ आले होते। वसई विरार मधून मोठ्या प्रमाणात संघ सहभागी झाले होते। लोकनेते हितेंद्र ठाकूर व समन्वयक अजीव पाटील दरवर्षी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करीत असतात व आम्हा महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात। याबद्दल आप्पांचे आभार व्यक्त करत महिलांनी स्पर्धेचा आनंद लुटला। विशेष म्हणजे कुणाचा नवरा तर कुणाची मुलं मैत्रिणी व्हिडिओ शूटिंग काढायला आले होते। युवा नेतृत्व क्षितिज दादा ठाकूर यांनीही आपली उपस्थिती लावून महिलांशी संवाद साधला। दुपारी शिवकन्या ग्रुपने सादरीकरण केल्यानंतर हॉलमध्ये शिवाजी महाराजांच्या घोषणा झाल्या। महाराष्ट्र नाही कुणाच्या बापाचा, महाराष्ट्र आमच्या मराठी माणसाचा। सूप सूप सुपली, घागर घुमू दे, कोंबडा, बाई पण भारी, अट्यूश पान, ये गौरी ये, काच किरडा, बस फुगडी, भोवरा भेंडी असे विविध प्रकार खेळत उपस्थितांनी आनंद घेतला। दिवा ठाण्याच्या नवदुर्गा मंगळागौर ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला तर विरारच्या सक्षमीकरण महिला मंडळ यांनी दुसरा क्रमांक, सहयोगी ग्रुप घाटकोपर तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ नवरंग आणि सुवर्ण संघाला मिळाले। विशेष बक्षिसे गौरी सखी, उपासना संघ, ज्येष्ठ नागरिक संघ यांना मिळाले। प्रत्येक संघाला रोख पारितोषिक, सन्मान चिन्ह आणि पहिल्या 3 क्रमांक असलेल्या प्रत्येक महिलेला पैठणी साडीने सन्मानित करण्यात आले। माननीय जयेश पाटील आणि दीपाली दवणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले तर श्री प्रकाश वनमाळी, माननीय नगरसेवक हार्दिक राऊत, नगरसेविका मीनल पाटील, चिरायू चौधरी, हेमांगी पाटील, ज्योती राऊत, सरिता दुबे, झीनत शेख, ममता सुमन, प्रतिमा पाटील, सीमा पाटील, स्वाती जोशी, रीटा सरवैया, शुभांगी गायकवाड कार्यक्रमाला उपस्थित होते। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुग्धा लेले, मिलिंद पोंक्षे, सुरेखा कुरकुरे, भूषण चुरी, मिलिंद पवार, तानाजी पाटील यांनी मेहनत घेतली। त्याचप्रमाणे याही वर्षी मंगळागौर स्पर्धा लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून या स्पर्धा घेतल्या जात आहेत। 1990 पासून वसई तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध उपक्रम लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून चालू झालेले आहेत। कला क्रीडा असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, असे अनेक विषय त्यांनी हाताळले आणि त्याचा अनुकरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालंच। कला क्रीडा असो किंवा अन्य स्पर्धा असो, त्यातला एक महत्त्वाचा का आपली संस्कृती जतन करण्याचं काम लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि त्यांची टीम करत असते। मंगळागौर हा असा एक आपला पारंपरिक खेळ का जो आपल्याला एक सर्वांगाला एक व्यायाम देणारा असा खेळ आहे। आपली संस्कृती आणि ही संस्कृती आपल्या नवीन पिढीला देखील कळायला हवी, त्यासाठी या खेळाचं आयोजन केलेलं होतं। ते मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा झाली।